नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या बऱ्याच शेतकऱ्यांची ही कांदा लागवड पूर्ण झालेली आहे। कांदा लागवड केल्यापासून शेतकरी मित्रांनो आपण 16 दिवसानंतर ते 30 दिवसाच्या आत पहिली फवारणी घ्यायची आहे। तर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना समजत नाही की बाबा पहिली फवारणी काय घ्यावी। तर बरेच शेतकरी काय करतात की एकदम महागाचं औषध किंवा हाय क्वालिटीचं एखादं बुरशीनाशक कीटकनाशक फवारतात। पण ते न करता आपण आपल्या पहिल्या फवारणीमध्ये एकदम साधारण औषध घ्यायचं आहे। आज मी तुम्हाला कांद्यातील पहिली फवारणी सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, पहिली फवारणी घेत असताना लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला कमी खर्चात म्हणजे कमी बजेटमध्ये आपल्याला चांगलं बुरशीनाशक वापरायचं आहे आणि शक्यतो महागाचे बुरशीनाशक पहिल्या फवारणीमध्ये घ्यायचे नाहीत किंवा जसे असते नेटिओ, रेडमी गोल्ड, कॅबिटॉप अशी औषधं आपण पहिल्या फवारणीला वापरायचं नाही। म्हणजे काय होतं तर हे जर तुम्ही औषध वापरले पहिल्या फवारणीला तर नंतर जे आपण फवारणी करणार आहोत त्याच्यामध्ये पण आपल्याला त्याच फवारणी घ्याव्या लागतात, म्हणजे महागाच्या औषध घ्यावे लागतात। म्हणजे काय होईल तर घर जळून कोळशाचा वापर करावा लागेल। जर कांद्याला भाव येतील नाही येतील हे आपल्या हातात काहीच नाही। त्यामुळं सध्या शेतकऱ्यांनी आपल्याला परवडतील अशाच बुरशीनाशकांची फवारणी केली पाहिजे। तर आपण पाहूया, आपण पहिल्या फवारणीला हे स्प्रिंट आपण फंगिसाइड म्हणजे बुरशीनाशक म्हणून वापरू शकता किंवा ज्या शेतकऱ्यांना हे वापरत नसेल त्यांनी हे रोको हे बुरशीनाशक वापरायचं आहे। साधारणतः एका पंपाला 40 ग्रॅम तुम्ही हा घेऊ शकता किंवा मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहे क्रिस्टल कंपनीचं हे टिल्ट। तर हे तुम्ही टिल्ट आपल्या फवारणीमध्ये बुरशीनाशक म्हणून पंपासाठी 20 लिटरचा पंप असेल तर 15 ml घ्या आणि जर 15 लिटर पंप असेल तर 10 ml घ्या किंवा 20 ml घेतलं तरी चालतं। हे एकदम बेस्ट तुम्हाला आणि स्वस्त आहे। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये तुम्हाला कीटकनाशक म्हणून काय होतं, सध्या लागवड केल्यानंतर पाऊस चालू आहे, ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे आपल्या कांद्या पिकावरती थ्रिप्स येऊ शकतात। तर थ्रिप्स येऊ नये म्हणून त्यासाठी आपण कीटकनाशक म्हणून आलिका घेऊ शकता किंवा आलिका घ्यायचं नसेल तर तुम्हाला ऍक्ट्रा हे कीटकनाशक तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध आहे। या आलिकाचं प्रमाण शेतकरी मित्रांनो एका एकरसाठी 80 मिलीची बॉटल येते, तर आपण पंपाला 15 मिली आपण हे वापरू शकता। तर दुसरा विषय आहे, ज्या शेतकऱ्यांचा कांद्यामध्ये लागवड केल्यानंतर त्यांच्या कांद्यांची जे फुटवे असते ते फुटवे कमी असतील तर त्यामध्ये आपण टॉनिक म्हणून हे बायोविटा हे आपण प्रतिपंप म्हणजे 20 लिटरला आपण साधारणतः हे 40 मिली आपण वापरू शकता। यामध्ये चांगल्या पद्धतीचं स्टिकर हे घेणं अत्यंत महत्वाचं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी असतात की बाबा फवारणी करताना वड्याचं पाणी असेल, बोरचं पाणी असेल किंवा विहिरीचं पाणी घेतात। हे पाणी घेतल्यानंतर आपल्या कांद्यावर फवारणी केली तर त्यांना रिझल्ट चांगले मिळत नाही। मग ते दुकानदाराच्या नावाने म्हणतात की बाबा तुम्ही औषध आम्हाला भंगार दिली, क्वालिटी राहिली नाही, औषधं खराब होती, रिझल्टच नाही आला, त्या गोष्टी घडत असतात। तर त्यासाठी काय करायचंय, शक्य होईल तेवढं आपण विहिरीचं पाणी वापरायचं आणि जरी बोरचं पाणी वापरलं तर त्यामध्ये लिंबू पिळायचा। आता बरेच शेतकरी लिंबू पिळतात पण लिंबू साधारणतः किती पिळावा हे देखील महत्वाचं आहे। आपण लिंबू पिळत असताना एका पंपामध्ये अर्ध्यातला अर्धा म्हणजे शेतकरी काय करतात, एक लिंबू पिळ अर्धा लिंबू पिळ, मान्य तुमच्याकडे लिंबू भरपूर आहेत पण तसं करायचं नाही। अर्ध्यातला अर्धा लिंबू पिळला म्हणा पिळायचा म्हणजे त्याचा पाण्याचा पीएच बरोबर होतो। जास्त पिळलं तर पीएच अजून कमी होईल, त्यामुळे रिझल्ट देणार नाहीत। आणि सगळ्यात महत्वाचं, फवारणी करत असताना फवारणी शक्यतो सकाळी लवकर करायची आहे किंवा संध्याकाळी 5 नंतर दिवस मावळ्या फवारणी करायची आहे, तर तुम्हाला बेस्ट रिझल्ट येतील। आणि दुसऱ्या अजून सांगतो शेतकरी मित्रांनो की आपण आपल्या कांद्याला पाणी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी फवारणी करायची आहे। काही शेतकरी काय करतात, आज फवारणी करतात आणि उद्या पाणी देतात। तसं न करता अगोदर पाणी द्या आणि नंतर दुसऱ्या दिवशी फवारणी करा। म्हणजे काय होईल, तुम्ही फवारलेल्या औषधाचा रिझल्ट तुम्हाला एकदम बेस्ट येईल। तर पहिली फवारणी तुम्हाला समजली असेल, एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक, त्याच्यामध्ये M45 किंवा रोको किंवा स्प्रिंट या तिन्हीपैकी किंवा टिल्ट या चारपैकी एक बुरशीनाशक घ्या। त्यामध्ये कीटकनाशक म्हणून तुम्ही पहिल्या फवारणीसाठी आलिका असेल किंवा ऍक्ट्रा वापरायचं आहे। तिसरं टॉनिक म्हणून तुम्ही बायोविटा वापरा। जर पातीची वाढ असेल तर 19-19 टाळा शेतकरी मित्रांनो। आपल्याला पातीची वाढ आताच करायची नाही, पहिल्या फवारणीमध्ये 19-19 घेऊ नका, कारण पातीची वाढ आता आपल्याला करायची नाही, नंतर आपल्याला वाढ करायची आहे। आपल्याला पहिल्यांदा फुटवांची गरज आहे, फुटवे नसतील तर त्यामध्ये बायोविटा घ्या, चांगल्या पद्धतीचं टॉनिक आहे, स्वस्त आहे मार्केटमध्ये। आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टिकर
टिकर ह्या आवर्जून वापरा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि यानंतर कांद्याची आपण सिरीज बनवणार आहोत. लागवडीपासून ते शेतकरी कांदा काढणीपर्यंत आणि मार्केटमध्ये जाईपर्यंत आपण सगळे व्हिडिओ टाळणार आहेत. त्याचे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.